हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोबी आणि बीटचा पराठा, जो की मी साईसाठी बनवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर इथे साई झोपून उठलेला होता म्हणून मग त्याला जरा सायकलवर बसवलेला आहे. काही कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या, मग म्हटलं चला कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घ्याव्या. तर चला वेळ न घालवता मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बीटचा पराठा. तर इथे किचनमध्ये त्याला घेऊन आले. त्याच्यानंतर मग इथे कोबी आणि बीट घेतलेला आहे. तर बीट पहिल्यांदा मी त्याला बीटचा पराठा करते आहे. तर कोबी मिक्स घालून करते कारण कोबी त्याला आवडतो कोबीचा पराठा. मी बीटची पुरी वगैरे त्याला देत असते, पण कधी पराठा दिला नाही आहे. तर बघूया आता आपण खातो आहे की नाही तो. तर इथे तुम्ही बघू शकता 2-3 कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे छोटी खिसणी होती, सो त्याच खिसणीने मी कोबी इथे खिसून घेतलेला होता. तर इथे कोबी त्याच्यासाठी एकट्यासाठी बनवायचं आहे म्हणून मग मी थोडाच खिसून घेतलेला आहे कोबी. त्याच्यानंतर मग बीट खिसून घेणार आहे. तर साईला अजून काही व्यवस्थित सांगता वगैरे येत नाही, भूक लागली म्हणून रडत पण नाही तो जास्त करून. सो मग त्याला म्हणजे टाईमच्या टायमिंग जर झोपताना तर त्याने काही खाल्लेलं नव्हतं म्हणून म्हटलं उठल्यावर चारावा. असं नेहमी मी म्हणजे नाही का उठल्यावर त्याला व्यवस्थित जेवण वगैरे चारतच असते. तो खावो अगर न खावो, पण मी कंटिन्यू त्याला नाही का तो जास्त असं मागत वगैरे नाही. सो मग मी 2-2 तासांनी त्याला हे नाही ते असं वेगवेगळ्या गोष्टी तर देतच असते. तर साईची जसं काय फर्स्ट प्रायोरिटी मी आहे, तर माझी पण तोच असायला हवी असं मला वाटतं. तर इथे अद्रक पण खिसून घेतलेला आहे आणि लसूण पण खिसून घेतलेला आहे. तर साईची खूपच काळजी घ्यावी लागते. जसं साई झाला आहे तसं मी घरीच आहे आणि त्याच्यामुळे मग त्याला मी कोणती पण गोष्ट द्यायची म्हटलं तर गरम गरमच देते. असो, तर इथे मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडा ओवा टाकलेला आहे जेणेकरून पोटामध्ये गॅस वगैरे होऊ नये. आणि त्याच्यानंतर टाकली हळद. तर मिरची वगैरे मी टाकलेली नाही आहे, लाल तिखट टाकलेलं थोडंसं, कारण त्याला अजून तिखट खायची सवय नाही आहे. थोडंसंच खातो तिखट, एवढं पण नाही, पण जास्त जर तिखट असेल तर तो खात पण नाही. सो मग इथे थोडंसंच लाल मिरची पावडर जी आहे ती टाकलेली आहे. त्याच्यानंतर मग टाकलं गव्हाचं पीठ आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काही जास्त पाणी वगैरे लागत नाही, कारण कोबीमध्ये पाणी असतंच आणि त्याच्यात मीठ पण टाकलेलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मी पीठ मळून घेतलेलं होतं. तर तोपर्यंत साई तर सायकलवर बसलेला होता, खेळत होता. सो त्याच्याकडे बघत बघत हे चांगलं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे मी. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect in the. त्याच्यानंतर मग मी इथे पराठा लाटण्यासाठी घेतला एक मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि छान आतमधनं तेल पीठ वगैरे लावून छान असा पराठा लाटून घेतला आहे मी इथे. तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही जर वेगळं काही देत असाल बाळाला तर तेही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण माझ्या बाळाला देता येईल. सो खूप छान असा पराठा झालेला होता आणि दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे हा. तर इथे पराठा रेडी झालेला होता, तर त्याला पण भूक लागलेली होती. सो दुपारी मी त्याला सांबार बनवलं होतं, सांबार आणि इडली तीच होती. तर मग इथे सांबारासोबतच मी त्याला पराठा चारणार होते. तर तुम्ही वरण वगैरे सोबत पण पराठा चारू शकता. चला तर हा ब्लॉग मी इथे संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय.